ताईंनी पत्र लिहिली, पण त्यातली 2 निवडक पत्र आपण इथे वाचणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या पप्पांसाठी पत्र लिहिते. ते एक्सपायर झालेले. आपण हे पत्र वाचू शकतो. प्रिय बाबा, सप्रेम नमस्कार. मला आज सन मराठी चॅनलतर्फे तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली, पण मला अजूनही तुमचा भास होत आहे. अजूनही तुम्ही माझ्या आजूबाजूला आहेत असे वाटते. लहानपणी तुमचं हसणं, बोलणं, रागवणं ते खूप मी मिस करते आहे. आणि तुम्ही खूप चांगले संस्कार केले, त्यामुळेच मी चांगले शिकले आणि आजही चांगले माझ्या मुलांना संस्कार देऊ शकते, याचा मला खूप अभिमान आहे. वडील म्हणून तुम्ही खूप स्पेशल व्यक्ती आहेत माझ्यासाठी. खरे तर प्रत्येक मुलीला सगळ्यात जास्त आठवण तिच्या सासरी गेल्यानंतर बाबांची येते. आणि आजही मला ती आठवण खूप येत आहे. आणि जेव्हा तुम्ही आपल्याला असे वाटते की आपल्या हक्काची माहेरची व्यक्ती म्हणजे सगळ्यात जास्त बाबा असते. तुम्ही गेल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणी भरू शकत नाही. तुमचे नाव जरी काढले आज तरी पण डोळे भरून येतात. वडील सोबत कोणासोबत मुलगा मुलगी चालले तरी पण मला तुमची खूप आठवण येते आणि अशीच आठवण तुमची कायम येत राहणार आहे. ताई, आज या मनातल्या भावना पत्रात उतरवून कसं वाटते? आज हे पत्र लिहून कसं वाटतंय बाबांसाठी? आठवण आली त्यांची आज आणि सगळ्या ज्या लहानपणीच्या गोष्टी त्या सर्व ताज्या झाल्या. आजही पण मला असं वाटतं का आजही ते ऐकत आहे कुठेतरी आणि त्यांना माझा अभिमान वाटणार आहे असं. वा, नक्कीच. आणि मला असं वाटतं की कसं असतं की बाबांचं प्रेम आपल्याला कधी दिसत नाही, आईचं दिसत असतं. बाबांची शिस्त दिसते आपल्याला, पाळणं दिसते. बाबा कधी मारती नाही, पण ते नुसते बोलले तरी आपल्याला त्यांचा धाक असतो. नक्कीच हो. आणि कसं असतं ना, ते जर वडील असतील ना, तर कितीही वादळ असले तरी आपल्याला त्याचं भीती वाटत नाही. आधारस्तंभ असतात ते. स्तंभ असतो. नक्कीच ताई, खूप छान पत्र तू दिलेलं आहेस. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. मालती रामनाथ मौले. मालती ताई, कोणासाठी पत्र लिहिले आईसाठी. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? आईने आम्हाला वडील गेल्यानंतर खूप सांभाळलंय, शिक्षण केलं आम्हाला खूप म्हणजे. अच्छा. आणि म्हणून आज त्या भावना आपल्या आईसाठीच्या पत्रामध्ये या अशा वाटतं. हो पत्र वाचू शकतो आपण. हो. तीर्थरूप आई, मला तुझी खूप आठवण येते आहे. बाबा गेल्यानंतर तू आम्हा बहीण भावांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंस. आमचे शिक्षण केलं, आमच्यावर चांगले संस्कार केले, आम्हाला वाढवलं, सासरच्या माणसांना आपलंसं करायला शिकवलं आहे, त्यामध्ये समाधानी राहायला शिकवलं आहे. तू आई, असं वाटतं की पाखराच्या रूपानं एका क्षणात तुला येऊन भेटावं, अशी आहे आमची आई. कुशीत तुझ्या जन्मा भाग्याला नाही जोड, आई गाई माया तव पेड्याहून गोड, अशी आमची प्रेमळ आई. माया. आपले नम्र, आपली मुलगी मालती मौले. खरं सांगू का, तू इतकं छान ती ओळलेली आहेस ना आईसाठी. हो तू स्वतः लिहिली ती? हो. वा, किती सुंदर. आणि पण तू इतकं छान पत्र लिहिलेस ना की आता हे जे पत्र आई जेव्हा ऐकेल तेव्हा ती तितकीच भावूक होईल. साधारणतः काय वय असेल आईचं? आता आईचं 78 वय. 78 वय. हो. एवढ्या इतक्या वर्षामध्ये कधी तू आईला असं समोरून सांगितलं होतंस? कधी असं बोलली होतीस कधी मनातलं? नाही. आज पत्रातून हे असं व्यक्त करताना कसं वाटलं तुला? खूप म्हणजे असं मन भरून आल्यासारखं वाटलं. डोळे पाणावलेत, मिस करतेस? हो. वा, नक्कीच ताई. आणि खूप छान पत्र लिहिलेलं आहेस. कसं असतं की बऱ्याचशा वेळेला काय होतं की आपल्याच घरातली एखादी जवळची व्यक्ती असते किंवा कुठली आपले मित्र असतो, भाऊ असतो, आई असते, वडील असतात. त्यांच्याबरोबर कधी कधी काय असतं की आपण आपल्या मनातल्या गोष्टी कधी व्यक्त करत नाही किंवा एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं रुसवे फुगवे निर्माण होतात आणि मग अबोला निर्माण होतो आणि मग ते नातं दुरावलं जातं. आमचा प्रयत्न असतो की ह्या पत्राद्वारे, त्या पत्रातील भावनांमुळे
ते नातं पुन्हा एकदा जवळ यावं आणि ते नातं अजून घट्ट व्हावं हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि ह्या प्रयत्नांना आम्हाला खरंच काही वेळेला यशसुद्धा येतं की ते पत्र वाचून ती समोरची व्यक्ती तितकीच इमोशनल होते आणि पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला येते. असे मेसेजसुद्धा आम्हाला आलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो भाग करताना आम्हाला खरंच अगदी मनापासून आनंद होतो आणि आमचा खरंच अगदी मनापासून हा प्रयत्न असतो की नातं अजून घट्ट व्हावं. आजच्या भागामध्ये सुद्धा 2 ताई इथे आलेल्या आहेत की त्यांना त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. बरं, ह्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा खेळाचं नाव काय? हा, रेडी. फुंका प्रेमाची ग प्रेमाची. भाऊजींना बोलवतंय तुम्ही, या हो असं वाटलंय ते. हरकत नाही. हा मस्त. फुंकर प्रेमाची. हा, व्हेरी गुड. फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. कसं तरी आपलं संपवलं नाव. हा, हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर स्टीलची डिश